नमस्कार. आज आपण व्हेज खिचडी बनवूया. खिचडी बनवण्यासाठी मी तांदूळ घेतलेला आहे, इंद्रायणी तुकडा. तर ते स्वच्छ पाणी येईपर्यंत आपण धुवून काढायचं. आणि मग ह्यात आपण मिक्स डाळ घेऊया. मुगाची डाळ आणि मसुराची डाळ. हे कॉर्न आहेत. कॉर्न मी मिक्सर लावून घेत आहे. आणि मटार आणि कॉर्न आपण मिक्सर लावून घेऊया. थोडंसं दरदरं पिसून घ्यायचं. आता एक छोटा कुकर मी ठेवलेला आहे, त्यात मी तेल घालत आहे. हे तेल आणि तूप, 2 चमचे तूप, 2 चमचे तेल. हे बारीक चिरलेला कांदा, ही कुटलेली लसणाच्या पाकळ्या 10-12. हे तमालपत्र एक गेलं, कढीपत्ता गेला. आणि हा आपलं मटार आणि स्वीट कॉर्नचा आपण जे आता मिक्सर लावून घेतले ते द्यायचं. सगळं चांगलं आपण हे शिजवून घ्यायचं. हा कांदा, मटार आणि स्वीट कॉर्नचा पेस्ट मस्त शिजवून घ्यायचं. 3-4 मिनटं आपण तिकडे तांदूळ भिजत घातले असतो. आता ह्यात कसं झालं आहे, हे सगळं बाकी सामान झालं आहे 3-4 वाट्या, आणि तांदूळ अर्धी वाटी झाले. त्यामुळं इतकी चांगली झाली खिचडी, ही हेल्दी आणि टेस्टी. आपलं बॅटर सगळे व्यवस्थित शिजून झाल्यानंतर आपण ह्यात तांदूळ घातलेत. इंद्रायणी तांदूळ जरा चिकट असते, खरं वास आणि स्वाद उत्तम. हे भिजत घातलेली डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ. सगळं मिश्रण असं हलवून या मस्तपैकी. हे लाल खरडा आहे माझ्याकडे, तो लाल खरडा. लाल मिरची, जिरं, लसूण, कोथिंबीर घालून खरडा केलेला आहे. आता हे पण एक 2-3 मिनटं व्यवस्थित तुपात आपण हे भाजून घेऊया. आणि आता आपल्याला जेवढा तर हे क्वांटिटी तयार होत्या ते 4 ते 5 पट पाणी घालायचं. समजा 1 वाटी असं गंज झाला असं तर तुम्ही 5 वाट्या पाणी घालायचं. म्हणजे आपली खिचडी चांगली रसरशीत आणि मस्तच खिचडी बनते. यासोबत तुम्ही पापड तळून घेऊ शकता किंवा भाजलेले शेंगदाणे. वरून तूप घ्या अगर नाही घ्या, आपण तूप तर घातलेलंच आहे. पोटभरीची ही खिचडी तुम्ही एकदा नक्की करून पहा. माझा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आठवून शेअर करा. हे गेलं मीठ. बघा कलर कसा आला आहे आपल्या खिचडीला, ते बघू शकता. मटार, डाळी, तांदूळ सगळं दिसते. लाईक करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. एक उकळी आली की आपण त्याला टोपण लावून 3 शिट्या काढायच्या. झाला भात तयार. मग आता अशी खळखळ उकळी आली, आता याला लावायचं टोपण, म्हणजे उकळी जातो. 3 शिट्या तयार. गार झाल्यानंतर आपण सर्व करून. हे बघा कसं गरम गरम आहे. एका बाउलमध्ये मी हे भात काढत आहे. कलर बघा किती छान आला त्याचा, मस्तच. मटरामुळं हिरवट पिवळा, अतिशय स्वादाची अशी खिचडी एकदा नक्की करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे वरून गेलं तूप. बघा कशा वापा येत आहेत. आणि अतिशय चवीची अशी खिचडी आपली तयार झालेली आहे. कलर बघा. धन्यवाद.